महावितरण कंपनीत पुनर्रचना 329 उपकेंद्र खासगी ठेकेदारांना चालवण्यास देणे, महानिर्मिती कंपनीचे 4 जलविद्युत केंद्राचे खासगीकरण करणे, महापारेषण कंपनी 200 कोटींचे प्रकल्प खासगी कंपन्यांना देणे, कंपनीज शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करणे, 20 कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करणे, कर्मचाऱ्यांचे कामाचे 8 तास निश्चित करणे, रिक्त पदे मागासवर्गीयांच्या आरक्षणासह भरणे, कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा धोरणात्मक निर्णय घेणे, तिन्ही 20 कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी गेल्या 2 वर्षापासून कृती समितीच्या माध्यमातून कामगार संघटना संघर्ष करत आहे. 6 ऑक्टोबर रोजी अप्पर मुख्य सचिव ऊर्जा व अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महावितरण कंपनी यांच्याबरोबर चर्चा झाली. या चर्चेत ठरल्याप्रमाणे लेखी कार्यवृत्त कामगार संघटनांना देणे गरजेचे होते. मात्र दिलेल्या कार्यवृत्तामध्ये बदल केल्यामुळे नाईलाजामुळे कामगार संघटनांना 9 ऑक्टोबर पासून 72 तासांच्या संपावर जावे लागत आहे. महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रामध्ये खाजगी भांडवलदारांना समांतर वीज वितरण परवाना, प्रीपेड स्मार्ट मीटर, जलविद्युत केंद्राचे खाजगीकरण, ट्रान्समिशन कंपनीचे सर्व 200 कोटींचे प्रकल्प खाजगी कंपन्यांना सोपवणे, तिन्ही कंपन्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शनची मागणी लागू करणे, तिन्ही 20 कंपन्यांकडून सोडवले न गेलेले इतर दीर्घकाल प्रलंबित प्रश्न समाविष्ट आहेत. 20 कामगार संघटना करत असलेला संप हा कोणत्याही आर्थिक मागण्यासाठी नसून ग्राहकांना योग्य व तत्पर सेवा देणे, सार्वजनिक वीज उद्योगांचे खाजगीकरण न करणे तसेच वीज ग्राहकांना स्वस्त वीज दराने वीज उपलब्ध व्हावी याकरिता आहे. न्यूज मराठी 24 कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.